लहानपणी मुंबईच्या चाळीत राहत असताना शेजारनी पण ज्या होत्या ना, त्या अतिशय सुग्रणी अशा होत्या. त्यामधल्या होत्या एक सीतामावशी आणि दुसरी शोभाजाई. शोभाजाई गुजराती होती आणि हे जेव्हा मी मुठिया करत होते ना, तेव्हा मला तिची आठवण आली. ती लहान असताना ना, रात्री येऊन आमच्या घरात बसून त्यावेळेला स्टोव्ह होते आणि स्टोव्हवरती मुठियाचं पीठ मळून वगैरे शिजवून ठेवून द्यायची आणि सकाळी पुन्हा 7 वाजता दार उघडून आत यायची आणि त्या मुठ्या आम्हाला कट करून फोडणी घालून दाखवायची. तो पदार्थ तिनं आम्हाला शिकवला होता आणि नंतर फोडणी घातल्यानंतर आम्ही सगळी बसून मस्त असा नाश्ता करायचो. प्रत्येक पदार्थ करताना ना, अशा ह्या छोट्या-छोट्या आठवणी जाग्या होतात. माझ्या घरातील सगळ्यात आवडती जागा जर कुठली असली ना, तर ते माझं स्वयंपाकघर. आणि स्वयंपाकाची गोडी ज्या आईनं मला लावली ना, ती खूप सुगरण होती. आणि तिचं नेहमी एक म्हणणं असायचं, की वरची कामे कुणीही येऊन करेल, पण स्वयंपाक हा करता आलाच पाहिजे आणि तो पण रुचकर असा स्वयंपाक. आणि स्वयंपाक जर मनापासून केला ना, तर तो खूप छान होतो. आनंदाने मी स्वयंपाक करते ना, त्यावेळेला सगळ्यांना स्वयंपाक खूप आवडतो आणि एक तृप्तीचा असा ढेकर त्यांच्याकडून येतो. ती मला मिळालेली पोचपावती असते. आणि मलाही मुठ्या करताना ह्या सगळ्या गोष्टी आठवल्या आणि म्हणूनच म्हटलं तुमच्याबरोबरही माझ्या आठवणी शेअर कराव्या आणि तुमच्याही तशा काय आठवणी असल्या तर प्लीज सांगा.